What is long form of IRC? Can anyone? कोण सांगू शकता? इंडियन रोड कन्स्ट्रक्शन. थोडस बरोबर आहे. इंडियन रोड काँग्रेस. ओके, इंडियन रोड काँग्रेस, that is IRC. Okay, what is long form of IRC? Indian Road Congress. Okay, so according to IRC classification, there are 5 categories. So in that, first one, national highway, that is NH. Second one, state highway, that is SH. Third one, major district road, that is MDR. Fourth one, other district road, that is ODR. And last, village road, VR. So one by one we will see in detail. Okay, so first one, national highway. So what is the function of national highway? Connect capital city of various state, foreign highway, etc. Road land width 30 to 60 meter, carriageway width 7.5 meter, and roadway width 12 meter. So what is road land width, what is carriageway width, roadway width? You can see in that particular diagram, cross section diagram. So whatever cross sections are there, have you drawn that? No? No, Yes. sir. No, sir. Not yet. No, sir. Okay, once again I will share that. 1 minute. Okay, have you drawn this diagram? No, sir. No, sir. No, sir. Okay. First we have to draw this diagram, road in embankment. Okay. Simultaneously draw this diagram. First draw this diagram. Okay, I will explain. This is center point and top point of this road. Okay, whatever pointer is there. Okay, mouse pointer दिसतोय सगळ्यांना? Yes, sir. Okay, so this is our crown. काल मी एक्सप्लेन केले हे? नाही, सर. नाही केलं. ओके, ठीक आहे. हा, तर या मिड पॉइंटला आपण काय म्हणतो? क्राऊन. आणि हा पूर्ण जो रोड आहे, जो ब्लॅक कलरचा दिसतोय तुम्हाला, तो काय आहे? तुमचा रोड आहे. ओके, याला काय म्हणतो टोटल? याला कॅरेज वे किंवा पेवमेंट. व्हॉट वी आर कॉलिंग कॅरेज वे ऑर पेवमेंट. आणि हा साईडचा जो दिसतो रोड पासून या साईड स्लोप पर्यंत, तो काय तुमचा? शोल्डर. काय? शोल्डर. आणि शोल्डर नंतर काय येते? साईड स्लोप. ओके, दिस इज साईड स्लोप. ओके, आणि त्याच्या पुढं जे आहे ते काय आहे? बर्म. ओके, आणि त्याच्यानंतर जे आहे ते साईड ड्रेन. ओके, दिसतंय सगळ्यांना? Yes, sir. ओके. Yes, sir. ओके, व्हेरी गुड. जो पहिला पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो? Yes, sir. क्राऊन. आणि जो एका साईडचा उतारचा असा भाग दिसतो, त्याला काय म्हणतो आपण? केम्बर. ओके, आणि हा पूर्ण जो टोटल रोड आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅरेज वे किंवा पेवमेंट. तुम्ही बघितलं असेल, कॉन्क्रीटचं असतं किंवा बिटुमिनचं असतं. ते तुमचं काय झालं? कॅरेज वे किंवा पेवमेंट. त्याच्या बाजूचा लगेच काय आहे? शोल्डर. शोल्डरच्या नंतर साईड स्लोप. साईड स्लोप नंतर बर्म. आणि बर्म नंतर साईड ड्रेन. ओके, सो दिस इज अवर टोटल. हे दोन्ही साईडला सेम आहे, बरोबर आहे? तर हे टोटल जे आहे त्याला आपण काय म्हणतो? रोड लँड विड्थ. दिस इज अवर रोड लँड विड्थ. आणि आता त्याच्या पुढचं जे आहे, ही झाली तुमची रोड बाउंड्री. ओके, रोड लँड बाउंड्री. ओके, आता याच्या पुढचं जे आहे ते काय आहे? बिल्डिंग लाईन. ओके, आणि दिस इज कंट्रोल लाईन. ओके, बिल्डिंग लाईन आणि कंट्रोल लाईन. आता बघा, ही रोड लँड विड्थ कुठंपर्यंत आहे? जिथंपर्यंत रोडची बाउंड्री आहे तिथंपर्यंत काय आहे तुमचं? रोड लँड विड्थ. नंतर काय येतं? ओव्हरऑल विड्थ बिटवीन बिल्डिंग लाईन्स. ओके, ओव्हरऑल विड्थ बिटवीन बिल्डिंग लाईन्स. आणि त्याच्यानंतर काय आहे? ओव्हरऑल विड्थ बिटवीन कंट्रोल लाईन्स. समजले डायग्राम तुम्हाला?
सगळ्यांना समजले? दिस इज अ क्रॉस सेक्शन ऑफ रोड. ओके, दिस इज अ क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन एम्बँकमेंट. रोड इन एम्बँकमेंट. एम्बँकमेंट म्हणजे काय? काल सांगितलं होतं इथे, बांध घालतो आपण, बरोबर आहे. तर त्या बांधावरचा रोड म्हणजे काय? एम्बँकमेंट. आता जसं की तुम्ही इथं बघू शकताय, हे काय आहे? बांध घातलेला आहे आणि एम्बँकमेंट तयार केलेलं आहे आणि याच्यावरती हा रोड तयार केलेला आहे, बरोबर आहे. सो दिस इज अवर एम्बँकमेंट. ओके, दिसतं सगळ्यांना पॉइंटर? Yes, sir. ओके, तर हा एम्बँकमेंट, दिस इज अ रोड इन एम्बँकमेंट. तसंच आपलं काय असणार आहे? रोड इन कटिंग, म्हणजे जिथं आपल्याला डोंगर वगैरे येतो तिथं आपण काय करतो की तो कट करतो. आता इथं तुम्हाला दिसतंय हे काय कट केलेला रोड आहे. ओके, तर आता इथं बघा, पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं काय येणार आहे? हा उंचावरचा भाग जो दिसतो, मिड पॉईंट, हां, त्याला आपण काय म्हणतो? क्राऊन. ओके, साईड स्लोप जो एका साईडचा आहे त्याला आपण काय म्हणतो? केम्बर. म्हणजे हा एक पार्ट जो झाला इकडचा किंवा इकडचा, या दोन्हीला आपण काय म्हणतो? केम्बर. आणि हा पूर्ण जो आहे पूर्ण रोड जो कॉन्क्रीटचा असेल, बिटुमिनचा असेल, त्याला आपण काय म्हणतो? कॅरेज वे किंवा पेवमेंट. नंतर जो पेवमेंट नंतर जो येतो त्याला काय म्हणतो आपण? शोल्डर. शोल्डर नंतर काय येतं? साईड ड्रेन. साईड ड्रेन नंतर वरती जो आहे तो काय झाला? हा साईड स्लोप. आणि हा झाला बर्न. आणि हा लास्ट जो आहे त्याला काय म्हणतो? स्पॉइल बँक. ओके, आणि मग हे पूर्ण जे आहे त्याला आपण काय म्हणतो? रोड लँड विड्थ. दिस इज अ रोड इन कटिंग. आणि त्याच्या पुढचं जी लाईन असते त्याला आपण काय म्हणतो? बिल्डिंग लाईन. आणि दोन्ही बिल्डिंग लाईनच्या मधलं जे आहे त्याला आपण काय म्हणतो? ओव्हरऑल विड्थ बिटवीन बिल्डिंग लाईन्स. त्याच्यानंतर जी येते ती काय ते? कंट्रोल लाईन. आणि दिस इज अ ओव्हरऑल डिस्टन्स बिटवीन कंट्रोल लाईन्स. ओके, आणि काय हे? रोड लँड विड्थ, म्हणजे रोड बाउंड्री जिथं संपते तिथपासून कंट्रोल लाईन पर्यंतचं जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणतो आपण? सेटबॅक डिस्टन्स. ओके, आणि रोड मार्जिन कशाला म्हणतो? जिथं आपलं रोडची हद्द संपते, रोड बाउंड्री टू शोल्डर पर्यंत जे आहे त्याला आपण काय म्हणतो? रोड मार्जिन. ओके, आणि ओव्हरऑल जो शोल्डर पर्यंतचं अंतर असतं, शोल्डर टू शोल्डर, दोन्ही शोल्डर मधलं जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणतो आपण? रोडवे विड्थ किंवा फॉर्मेशन विड्थ. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Okay, so please draw this diagram. Road in embankment and road in cutting. I will explain one by one. Okay, shall I explain first and then after that you just draw that diagram? Okay. Okay, sir. Okay, the first thing that is right of way. Okay, important terms, whatever terms we seen in the diagram. So I will explain that terms. Right of way. So right of way means the area of land acquired for construction and development of a road along the alignment is known as right of way. ओके, राईट ऑफ वे म्हणजे काय? जसं की आपण रोडची अलाइनमेंट ठरवलेली आहे, रोडची अलाइनमेंट जी ठरवलेली आहे त्याच्यापासून आपण काय करतो? त्या अलाइनमेंटनुसार आपण काय करतो? रोडचं कन्स्ट्रक्शन करत असतो. आणि त्या रोडच्या कन्स्ट्रक्शनसाठी जी जमीन आपण ॲक्वायर करतो, ॲक्वायर करतो म्हणजे काय? लोकांकडून किंवा आरक्षित ठेवतो. जर ती दुसऱ्याची असेल तर आपण ते ॲक्वायर करतो म्हणजे घेतो. तर त्याला काय म्हणतो आपण? राईट ऑफ वे. म्हणजे कुठला असणार आहे बघा, हे पूर्ण जे कंट्रोल लाईन पासून, दोन्ही कंट्रोल लाईन पासून जेवढं ते डिस्टन्स आहे, ही सगळी जमीन आपण काय केलेली असते? ॲक्वायर केलेली असते, बरोबर आहे. आणि हे ॲक्वायर केलेली जमीन जी पूर्ण असते त्याला आपण काय म्हणतो? राईट ऑफ वे. किंवा द विड्थ ऑफ दिस ॲक्वायर्ड लँड इज नोन ॲज लँड विड्थ. ओके, तर आता बघा, factors affecting the land width, category of highway, roadway width and road margin. Okay, height of embankment and depth of cutting, drainage system and its size, side distance of horizontal curves, reserve land for future widening. आता याच्यामध्ये आपण काय काय करतो रे, की जर आपल्याला फ्युचरमध्ये रोडची
विड्थ वाढवायची, रोड आपल्याला लहान पडायला लागला तर आपण काय करतो, विड्थ वाढवतो, बरोबर आहे. मग त्यावेळेस आपल्याला जागा कमी पडू नये म्हणून आपण काय केलेली असते, ही पूर्ण जागा ॲक्वायर केलेली असते. जिथं आपल्याला गरज आहे त्यावेळेस आपण हा रोड वाढवू शकतो, त्याची विड्थ वाढवू शकतो, बरोबर आहे. दिस अवर राईट ऑफ वे. मग ह्याचं कशावरती डिपेंड असतं की त्याची ड्रेनेज सिस्टीम काय आहे, किंवा रोडचा टाईप कुठला, हायवे हां, किंवा तुमचा स्टेट हायवे, नॅशनल हायवे, हां, ODR, MDR, विलेज रोड, हां, कुठल्या टाईपचा रोड आहे त्याच्यावरती त्याची विड्थ ही डिपेंड असते. ओके. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज शोल्डर. जे शोल्डर आपण बघितले, हां, शोल्डर बघितले ना, एक मिनटं जस्ट. ओके, सगळ्यांना दिसते डायग्राम. येस सर. Yes, sir. ओके. हे जे काय आहेत ते त्याला आपण काय म्हणतो, शोल्डर. म्हणजे आफ्टर पेवमेंट, हां, हे काय चालू होतं, शोल्डर, बरोबर आहे. मग ह्या शोल्डर कशासाठी असतात किंवा त्याचा यूज काय. ओके. द पोर्शन ऑफ द रोडवे बिटवीन द आउटर एज ऑफ द पेवमेंट अँड एजेस ऑफ द टॉप सरफेस ऑफ एम्बॅकमेंट और इनर एजेस ऑफ द साइड रेन इन कटिंग आर नोन ॲज शोल्डर. ओके. जसं की आपण ह्या डायग्राममध्ये बघू शकतोय, हां, दिस इज अवर शोल्डर. ओके. हे दोन्ही बाजूला प्रोव्हाइड केलेलं असतं. हां, ऑब्जेक्टिव्ह ऑफ शोल्डर्स. शोल्डर्स आर प्रोव्हाइडेड अलॉंग द रोड एज टू सर्व अन एमर्जन्सी लेन. ओके. शोल्डर कशासाठी प्रोव्हाइड करतात, तर जिथं आता लेन असतात, तुम्ही बघितलं असतं 2 लेन, 3 लेन, 4 लेन, हां, जे नॅशनल हायवे आहेत ते 3 लेन 4 लेन असतात. हां, म्हणजे एका वेळेस त्याच्यामधून किती गाड्या जाऊ शकतात, तर 4 ते 5 गाड्या जाऊ शकतात. 5 लेन असेल तर 5 व्हेकल जाऊ शकतात, आणि 4 लेन असेल तर 4 व्हेकल, म्हणजे अशा एका बाजूनी जाऊ शकतात. तुम्ही बघितलं असेल मोठमोठे नॅशनल हायवे, बरोबर. तर आता जे छोटे रोड आहेत, हां, त्यावेळेस त्याच्या बाजूला शोल्डर प्रोव्हाइड केलेलं असतं, बरोबर आहे. मग ह्या शोल्डर कशाचं काम करतो, तर एमर्जन्सी लेनचं. ज्यावेळेस आपल्याला एमर्जन्सी येते, हां, त्यावेळेस आपण त्या लेनचा यूज करतो. शोल्डर ॲक्ट ॲज सर्व्हिस लेन फॉर ब्रेकडाऊन व्हेकल. ओके. ज्यावेळेस व्हेकलमध्ये काहीतरी खराबी येते किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यावेळेस आपण त्या शोल्डरवरती गाडी पार्क करतो. ओके. दे प्रोव्हाइड लॅटरल स्टॅबिलिटी टू कॅरेजवे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, की शोल्डर काय करतात, की जे आपलं पेवमेंट आहे, मेन पेवमेंट, हा पेवमेंट म्हणजे काय, जो आपला मेन रस्ता आहे त्याला काय करतात, स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात. दे सर्व ॲज पार्किंग प्लेसेस फॉर व्हेकल्स इन केस ऑफ इमर्जन्सी. म्हणजे पार्किंग प्लेस प्रोव्हाइड करतात कशासाठी, ज्यावेळेस इमर्जन्सी येते, गाड्यांमध्ये काहीतरी खराबी होते किंवा एखाद्या वेळेस अपघात होतो, काहीतरी होतं, त्यावेळेस आपण ते गाडी साईडला त्या शोल्डरवरती उभा करतो. ओके. द प्रोव्हाइड द स्पेस फॉर इरेक्टिंग रोड सिग्नल्स. ओके. म्हणजे कधी कधी आपल्याला काय करायला लागतं, की जिथं ट्रॅफिक आहे तिथं रोड सिग्नल, किंवा ज्यावेळेस आपल्याला सिग्नल लावायचे असतात, जसं की पुढं म्हणजे काहीतरी शाळा आहे किंवा बाकीचं एखादं वळण आहे, हां, अशा प्रकारचे जे सिग्नल आपण प्रोव्हाइड करतो, हां, त्यावेळेस तिथं कुठं प्रोव्हाइड करतो, या शोल्डरवरती. लक्षात आहे, शोल्डरवरती बोर्ड लावलेले असतात. हां, तर अशा प्रकारे ह्या शोल्डरचं फंक्शन आहे. ओके. नेक्स्ट, बर्म्स. ओके. बर्म्स तुम्ही बघितले, हां, बर्म्स कुठे आहेत, हे बघा, आफ्टर साईड स्लोप, हे बर्म्स आहेत. हां, हे बर्म्स साईड स्लोप. ओके. त्याच्या आधी स्लाइड स्लोप बघूया. ओके. शोल्डर नंतर काय आहे, पहिला साईड स्लोप. ओके. हे साईड स्लोप दिसतंय सगळ्यांना, दोन्ही बाजूला प्रोव्हाइड केलेलं असतं. येस सर.
ओके, तर हे का प्रोव्हाइड केलेलं असतं बघा, द स्लोप्स गिवन टू द साइड ऑफ अर्थवर्क ऑफ द रोड इन एम्बँकमेंट और इन कटिंग फॉर स्टॅबिलिटी नोन ॲज साईड स्लोप. ओके, आता बघा हे स्लाइड स्लोप का प्रोव्हाइड केले असतात, मेन फंक्शन काय, तर जे काय अर्थवर्क केलेलं असतं आपण, जे काय रोड तयार करण्यासाठी जे लेअरमध्ये अर्थवर्क केलेलं असतं, तर त्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड काय करतं, स्टॅबिलिटी प्रोव्हाइड कोण करतं, तर हे साईड स्लोप. हां, इथं जर आपण साईड स्लोप नाही दिला तर हे जे काय आपण पूर्ण अर्थवर्क केलेलं आहे ते व्यवस्थित राहणार नाही, बरोबर आहे. त्यासाठी आपण हा साईड स्लोप प्रोव्हाइड करतो. आणि हे साईड स्लोप कसा प्रोव्हाइड करतो बघा, द फिलिंग मटेरियल सबसॉइल स्ट्राटा कन्सिस्ट ऑफ हेवी क्ले दॅट इज 2:1 एवढा स्लोप असतो. द हाईट ऑफ एम्बँकमेंट इज मोर दॅन 3 मीटर, जर 3 मीटरपेक्षा जास्त असेल तरी पण आपण त्याचा साईड स्लोप कसा असतो, 2:1 असतो. या प्रकारे आपण साईड स्लोप प्रोव्हाइड करतो. ओके, नेक्स्ट आहे बर्म्स. आता याच्यानंतर कुठलं येते बघा, बर्म. आता हे बर्म प्रोव्हाइड केलेलं असतं, तर त्याचं काय कशासाठी असतं हे बघा, द पोर्शन ऑफ लँड विथ लेफ्ट बिटवीन द टो ऑफ रोड एम्बँकमेंट अँड इनर एजेस ऑफ साइड ड्रेन इज नोन ॲज बर्म्स, और द पोर्शन बिटवीन द टॉप एज ऑफ रोड कटिंग अँड द नियरेस्ट एज ऑफ स्पॉइल बँक ऑन आयदर साइड आर नोन ॲज बर्म्स. आता हे बर्म्स कशासाठी प्रोव्हाइड करतात बघा, आता याच्यावरून जे मटेरियल डायरेक्ट वाहत येतं, हां, ते डायरेक्ट या ड्रेनमध्ये जाऊ नये. ओके, ते कुठंतरी इथं साठत राहावं म्हणून हे बर्म्स या पद्धतीने प्रोव्हाइड करतात. हे दोन्ही बाजूला प्रोव्हाइड करतात, हे डायरेक्ट साईड ड्रेनमध्ये जाऊ नये म्हणून. ओके, आता नेक्स्ट आहे बघा, स्पॉइल बँक. ओके, द बँक्स कन्स्ट्रक्टेड फ्रॉम सरप्लस एक्सकॅव्हेटेड अर्थ ऑन द साइड ऑफ रोड कटिंग पॅरलल टू इट्स अलाइनमेंट आर नोन ॲज स्पॉइल बँक. आता बघा हे जे तुम्हाला दिसतंय रोड इन कटिंग, दिसतंय सगळ्यांना स्पॉइल Yes, बँक. ओके, तर हे स्पॉइल बँक या पद्धतीनं प्रोव्हाइड केलेलं असतं. हां, तर कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट आपल्या रोड इन कटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळा येऊ नये, कुठले बाकीच्या वस्तू आतमध्ये डायरेक्ट येऊ नये म्हणून आपण हे स्पॉइल बँक प्रोव्हाइड करतो. ओके, समजलं सगळ्यांना. ओके, सो नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म आहे दॅट इज कर्व. ओके, द बाउंड्रीज बिटवीन द पेवमेंट अँड शोल्डर्स और फुटपाथ आर नोन ॲज कर्व्स. ओके, आता इथं कर्व तुम्हाला दिसतंय बघा, आता हे कर्व जे आहे, हां, हे काय आपले हे पूर्ण पेवमेंट झालं आणि हे काय झालं फुटपाथ. ओके, तर त्याच्यामधली जी बाउंड्री आहे, हां, ही जी बाउंड्री दिसते तुम्हाला, हां, याला आपण काय म्हणतो, कर्व म्हणतो. काय म्हणतो, कर्व म्हणतो. लक्षात आहे सगळ्यांच्या, याला काय म्हणतो आपण, कर्व. फुटपाथ आणि पेवमेंटच्या मधली जी बाउंड्री आहे, त्याला आपण कर्व म्हणतो. ओके, या सगळ्या टर्म क्लिअर झाल्या सगळ्यांना. Yes, sir. Okay, so draw this diagram. First, draw road in embankment, and after this, just draw road in cutting. Maybe in exam they will ask draw the section of roads. At that time you have to draw this diagram.
Okay, or No, sir. No, sir. okay, be fast.
Is it over? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, draw this diagram also. Road in cutting. The two diagrams are very important. First one is road in embankment and second one road in काय ती cutting. वहिनी आल्या चालली कुठं? काय काय ककन्या काय असतं ती आणायला? Please mute. येताय उतरू लागाय. Ganesh. Ganesh Pagal. Yes, sir. Please mute your mic so that background noise will not create any disturbance to all class. Yes, sir. Or No, sir. please be fast.
Yes, or No, sir. yes, or Yes, sir. all of you, or Yes, sir. okay, okay, thank you. Okay, national highway. This slide is it visible to all of you? Yes, sir. Yes, sir. Okay, we started that national highway. National highway connect capital city of various state, foreign highway, etc. This roads land width 30 to 60 meter, carriageway width 7.5 meter, roadway width 12 meter. Okay, so whatever cross section you seen in that that is road land width, you can see whatever road land width, carriageway width, and roadway width. Okay, so for this national highway first connect capital city, whatever capital cities are there. Okay, various states capital city. What is our capital for Maharashtra? Mumbai. Mumbai, very good. And another state, that is Gujarat. गांधीनगर. Okay, Gandhinagar. okay. So we know Mumbai and Gandhinagar. Huh? That type of capital city joined by or connected by national highway. Okay, so first thing काय करतं हे नॅशनल हायवे, तर ज्या काही कॅपिटल सिटी आहे त्या सगळं कनेक्ट करतं, आणि जे फॉरेन हायवे आहे, फॉरेन हायवे, इंटरनॅशनल हायवे, हां, ते पण काय करतं, कनेक्ट करतं. दोन फंक्शन समजले सगळ्यांना? Yes, sir. ओके, नॅशनल हायवे सगळं काय करतं, कॅपिटल सिटी कनेक्ट करतं आणि फॉरेन हायवे पण कनेक्ट करतं. ओके, सो नेक्स्ट दिस इज स्टेट हायवे. ओके, so state highway connect national highway first, then to district places, important cities and towns. Okay, road land width of state highway, that is 30 to 60 meter, carriageway width 7.5 meter, and roadway width 12 meter. Okay, so first thing स्टेट हायवे काय करतं, तर जे काही नॅशनल हायवे त्यांना कनेक्ट करतं, बरोबर आहे.
नंतर काय करतं, ज्या काही डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत त्या सगळ्या डिस्ट्रिक्ट प्लेसेस कनेक्ट करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, डिस्ट्रिक्ट प्लेसेस कनेक्ट करतं, पण इम्पॉर्टंट सिटीज ज्या आहेत जसं की आता सोलापूर जिल्हा आहे मग त्याच्यातल्या इम्पॉर्टंट सिटीज कुठल्या, मग पंढरपूर असेल, अकलूज असेल, मोहोळ असेल जे तालुका प्लेसेस आहेत इम्पॉर्टंट सिटीज आहेत तर त्या सगळ्या कनेक्ट कोण करतं, स्टेट हायवे. ओके, नॅशनल हायवेला पण कनेक्ट करतं आणि ह्या सगळ्या इम्पॉर्टंट प्लेसेस आणि डिस्ट्रिक्ट प्लेसेस, इम्पॉर्टंट सिटीज सगळ्यांना हे कनेक्ट करतात. समजलं? ओके, नेक्स्ट मेजर डिस्ट्रिक्ट रोड, MDR. ओके, MDRचा आता फंक्शन काय बघा, कनेक्ट ऑल डिस्ट्रिक्ट प्लेसेस, ऑल प्रोडक्शन अँड मार्केट एरियाज विथ स्टेट हायवे और नॅशनल हायवे, ऑल्सो कनेक्ट डिस्ट्रिक्ट टू तालुका प्लेसेस. आता काय काय करतं बघा, की सगळ्यात महत्त्वाचं काय करतं, की सगळ्या ज्या डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत ते सगळं कनेक्ट करतं. त्याच्याबरोबर ऑल प्रोडक्शन अँड मार्केट एरियाज, जे काही प्रोडक्शन एरिया आहे तिथून ते मार्केट एरिया ह्या सगळ्या प्लेसेस काय करतं, कनेक्ट करतं. नंतर काय करतं, सगळ्यात महत्त्वाचं सगळे स्टेट हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, हे सगळं कनेक्ट करतं. स्टेट हायवे, नॅशनल हायवे सगळं कनेक्ट करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की डिस्ट्रिक्ट आणि तालुका प्लेसेस, ज्या काही डिस्ट्रिक्ट प्लेसेस असतील, तालुका प्लेसेस असतील, ते सगळं काय करतं, कनेक्ट करतं. म्हणजे ओव्हरऑल मेजर डिस्ट्रिक्ट रोडचं फंक्शन काय आहे, की जवळजवळ हा सगळा एरिया कनेक्ट करतं. ओके, म्हणजे प्रोडक्शनपासून मार्केट प्लेसेसपर्यंत आणि डिस्ट्रिक्टपासून तालुकापर्यंत या सगळ्या प्लेसेस कनेक्ट करतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टेट आणि नॅशनल हायवे दोन्हीला पण कनेक्ट करतात. ओके, तर याची रोड लँड विड्थ किती आहे बघा, 25 to 30 मीटर. ओके, कॅरेज वे विड्थ किती आहे, 3.7 to 5 मीटर अँड रोडवे विड्थ 9 मीटर. सो दिस इज अ width of major district road, that is MDR. Okay, so next other district road. Other district road connect taluka places to village, important because provides direct link to village and serves large rural population. Okay, पहिली गोष्ट काय, कनेक्ट तालुका प्लेसेस टू विलेज. ओके, अदर डिस्ट्रिक्ट रोड काय करतं बघा, कनेक्ट तालुका प्लेसेस टू विलेज. हे का इम्पॉर्टंट आहे, तर तालुका प्लेस जे आहे ते सगळ्या विलेजला हे जॉईन करतं अदर डिस्ट्रिक्ट रोड. म्हणजे एखादा तालुका असेल तर त्या तालुक्याला सगळ्या गावांचे जे रोड आहेत ते डायरेक्ट कनेक्ट कोण करतं, ODR म्हणजे अदर डिस्ट्रिक्ट रोड. का हे इम्पॉर्टंट आहे, तर डायरेक्ट लिंक प्रोव्हाइड करतं कशाशी, विलेजशी, म्हणजे रुरल एरियाशी. जे रुरल पॉप्युलेशन आहे खेडेगावातलं त्या सगळ्या लोकांसाठी हे लिंक प्रोव्हाइड करतं, की डायरेक्ट तुमची लिंक कशाची असणार आहे, तालुका प्लेसेस. म्हणजे तालुक्याच्या गावाला जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड यूज करायला लागतो, ODR अदर डिस्ट्रिक्ट रोड. ओके, आता बघा याचं कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स कोण करतं, ZP. इट इज कन्स्ट्रक्टेड अँड मेंटेन्ड बाय ओनली ZP. ओके, ZP मीन्स जिल्हा परिषद. व्हेरी गुड. ZP मीन्स जिल्हा परिषद. ओके, आता याची रोड लँड विड्थ बघा किती आहे, रोड लँड विड्थ 15 to 25 मीटर, कॅरेज वे विड्थ 3.75 मीटर अँड रोडवे विड्थ 7.5 मीटर. सो these are the widths of ODR, that is other district road. ओके, हा काय इम्पॉर्टंट आहे, तर हा सगळ्या रुरल प्लेसला तुमच्या तालुक्याशी कनेक्ट करतो. ओके, काय करतो, जो काही तुमचा तालुका आहे त्याच्याशी तुमचं जे काही रुरल प्लेसेस आहेत जे खेडेगाव आहेत त्या सगळ्या गावांना कनेक्ट करतो. समजलं? येस सर. ओके, अँड लास्ट that is village road. Okay, connect villages with each other and nearby towns. Okay, so village roadचं फंक्शन काय आहे बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हे काय करतं, सगळ्या विलेजेसला कनेक्ट करतं एकमेकांशी.
विलेज टू विलेज. म्हणजे खेडेगाव टू दुसरं खेडेगाव, हे सगळ्या गावांना हे काय करतं, कनेक्ट करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की हे सगळ्या गावांना पण कनेक्ट करतं आणि नियर बाय टाउन्स असतील, जे काही शहरं असतील जवळची, त्यांना पण हे कनेक्ट करतात. त्यामुळे विलेज रोड महत्त्वाचं आहे. आणि दिस ऑल्सो कन्स्ट्रक्टेड अँड मेंटेन्ड बाय झेडपी. विलेज रोड हे कोण करतं, झेडपी तयार करतात आणि मेंटेनन्स पण झेडपीच करतात. ओके, झेडपी मीन्स जिल्हा परिषद. ओके, आता याची रोड लाईन विड्थ किती आहे बघा, 12 to 18 मीटर. कॅरेज वे विड्थ 3.75 मीटर अँड रोडवे विड्थ 7.5 मीटर. ओके, विलेज रोड का इम्पॉर्टंट आहे बघा, तर आसपासची जेवढी खेडी आहेत त्या सगळ्यांना एकमेकांशी विलेज रोड जॉईन करतं. आणि दुसरी गोष्ट काय महत्त्वाचं की नियर बाय टाउन जे असतील त्या सगळ्यांना हे कनेक्ट करतं. ओके, आणि ह्याचं कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स कोण करतं, झेडपी मीन्स जिल्हा परिषद. ओके, समजलं सगळ्यांना? Yes, Yes, sir. sir. ओके, येस सर. व्हेरी गुड. हे क्लासिफिकेशन लिहून घेतलंय तुम्ही? नाही सर. ओके, लिहून घेताय 2 मिनिटात? येस सर. ओके, Yes, sir. राईट डाऊन फास्ट. Simultaneously give me attendance. One, two, three, four, five, six, seven. Roll number 8. Roll number 8 absent. Roll number 26. Or sir. Yes. Or sir. Slide change. Okay, I am Survas sir. Remember my name. Okay, is it visible? State highway? Yes sir. Yes. Okay, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. Roll number 41. Forty-one, 42, 43, 44, 46, 50. Up to 63 na? येस सर. Okay. Roll number 8, 26 and 41. These students are absent.
Yes, 26 present. 26. Okay, very good. 41, 8 and 41. Okay, write down fast. Over, sir. Over, sir. Over, sir. Over, sir. झालं सर. Okay, over. Over, sir. Yes, sir. Okay, write down this.
और No, sir. Over, sir. all of you over? No, sir. Yes, sir. Okay, this is the last one, that is village road. Be fast, write down. Or Yes, sir. okay, our time is over. We will stop here. Okay, thank you so much.